पण आता चांगली शहाणी सुरती झाली आहेस हो तू. चांगले सांभाळशील सगळे, खात्री आहे मला. आणि गोपाळा, प्रकृतीची काळजी घे हो. म्हणजे कामाची दगदग असली तरी प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. आणि वरचेवर खुशालीचे टपाल पाठवित राहा. तुम्ही काही काळजी करू नका अण्णा. आणि आता दगदग करू नका, विश्रांती घ्या. मी सारी जबाबदारी उचलली आता. आणि दाजी आणि केशवही हाताशी आहेत. आत्याबाई, सासूबाई, दोघींनीही तब्येती सांभाळा. आतापर्यंत फार कष्ट केलेत तुम्ही. आता आम्ही आहोत ना, नका काळजी करू. सरस्वती, दादा चला, बग्या जोडल्या आहेत. नारायण सुमतीलाही बगीत बसवले आहे. ठीक आहे अण्णा, येतो. अरे हो, सुखी राहा. सांभाळ स्वतःला. सुखी राहा. अखंड सौभाग्य होती बाबा. सांभाळा पुरे. सांभाळून जा रे गोपाळा. आणि हो, हे पहा, टपालाचे विसरू नका. बाळम भटजी, अहो माझ्या नशिबात नक्की आहे तरी काय? अगदी हताश झालो मी आता. अद्यापही वंशाला वारस तर नाहीच, पण नशिबात पत्नी सौख्यही नाही हो. तीन बायका दगावल्या हो. बाळम भटजी, तुम्ही ज्योतिष जाणता ना? अहो तुम्ही तरी सांगा काही. मोरोबा, सध्या तरी तुम्ही या विषयात लक्ष न घातलेले बरे. अहो पाठोपाठ 2 ग्रहलक्ष्मींचा देहांत पाहिलात तुम्ही, तेव्हा या विचारानं सध्या तरी अस्वस्थ न झालेले बरे. आणि मी ज्योतिष जाणत असलो तरी तुमचे प्राक्तन बदलू शकत नाही, हे ध्यानात घ्या. चला.